शिवसृष्टी या प्रकल्पामध्ये आपण आल्यामुळे आज मोठंच आमचं भाग्य की आणि तुम्हाला सगळं आम्हाला दाखवायची संधी मिळाली. हा एक अशा प्रकारच्या या प्रकल्पाचं एक थोडक्यात वेगळेपण सांगतो की जाणता राजासारख्या नाटकात काम करणाऱ्या म्हणजे क्षणभंगूर कलेमध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी आपल्या हिरोचं म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक कायमस्वरूपी करावं असं जगामध्ये पहिलं घडलेलं आहे. ते या शिवसृष्टीच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे आणि यातले काही कलाकारही आज उपस्थित आहेत. त्यांनाही निश्चितपणेच आनंद झालेला आहे या गोष्टीचा. आता आपल्याला शिवसृष्टीचं एक लघुरूप म्हणून हा वाडा म्हणजे प्रोटोटाईप म्हणून हा वाडा आपल्याला दाखवला आहे आणि आता शिवसृष्टीची एकूण संकल्पना कशी आहे आणि किती मोठी आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा वास्तूंचा आणि प्रदर्शनीय गोष्टींचा समावेश होतो याची एक चित्रफीत आपल्याला एक 11 मिनिटाची दाखवली जाईल. त्यानंतर मग मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं. ज्योतिरादित्यजी, अरविंदराव, सुनीलराव मुतालिक आणि विनीतजी कुबेर यांनी नंतर फिल्म बघून झाल्यानंतर स्टेजवर यायचं आहे आणि मग आपल्या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आता आपण सगळ्याच जणांनी तो बसून घ्यावं, शांतता पाळावी आणि आपण ही शिवसृष्टीची एकूण संपूर्ण संकल्पना सादर करणारी चित्रफीत बघणार आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. शिवसृष्टि छत्रपति शिवाजी महाराज के जीवन की महान गाथा को साकार करने वाला एक अद्भुत थीम पार्क जो शिवाजी महाराज के जीवन चरित्र को अत्यंत रोमांचक तरीके से पर्यटकों के सामने पेश करता है. ये शिवसृष्टि शिवाजी महाराज को नमन करने का ऐसा ही एक विलक्षण स्थान है. शिवसृष्टि पुणे शहर से करीब 11 किलोमीटर और मुंबई से तकरीबन 154 किलोमीटर दूर आंबे गांव में साकार हो रही है. कैसी रही होगी महाराज के हिंदवी स्वराज्य की छटा, कैसी रही होगी उसकी शालीन सामाजिक व्यवस्था, कैसा रहा होगा शिवाजी महाराज की राजसभा का नजारा और कैसी रही होगी शिवाजी महाराज द्वारा जीते गए और उनके द्वारा निर्मित किलों की व्यवस्था. शिवाजी महाराज ने शस्त्र और शास्त्र का बखूबी संतुलन के साथ उपयोग किया और अपनी प्रजा को भयमुक्त शासन प्रदान किया. इस संपूर्ण घटनाक्रम को विज्ञान और टेक्नोलॉजी का सुंदर समन्वय करते हुए साकार किया गया है शिवसृष्टि में. शिवसृष्टि थीम पार्क में 15,000 लोग ऐतिहासिक सफर का आनंद एक साथ ले सकते हैं. ये है शिवसृष्टि का भव्य प्रवेश द्वार. पार्क में जब आप आते हैं तो गौरव के साथ मस्तक ऊंचा किए हुए विजय स्तंभ आपकी जिज्ञासा को जगाता है. यहाँ से आगे बढ़ने पर हम पहुँचते हैं लौहगढ़ पर. लौहगढ़ का ये किला समुद्र की सतह से 3000 फुट की ऊंचाई पर बना है. शिवाजी महाराज की सेना का आयुध भंडार और खजाना यहीं पर सुरक्षित रखा जाता था. ये आलीशान ऊंची मीनारें, वॉच टावर्स अनायास ही आपका ध्यान आकर्षित करती हैं. यहाँ से होते हुए आप पहुँचते हैं एग्जीबिशन हॉल में. यहाँ शिवाजी के जीवन की झलकियां आप देख सकते हैं. उनके बाल्यकाल से लेकर गुरु के मार्गदर्शन में शिक्षा व प्रशिक्षण लेना, संघर्ष और लड़ाइयों का दौर, विजयी पलों की श्रृंखला और एक छत्रपति सम्राट बनने तक का सफर. महाराज का सारा जीवन यहाँ पर आप कुछ ही समय में देख सकते हैं. आगरा के किले में औरंगजेब के बंदी बने शिवराय ने किस तरह चतुराई से खुद को मुक्त कराया था और किन युक्तियों और रणनीतियों के सहारे वे सुरक्षित रूप से अपने लोगों के बीच वापस पहुंचे, इसका जीवंत अनुभव गाड़ी में सफर करते हुए दर्शक ले सकते हैं. ये है भव्य नगार खाना, जहां से आगे बढ़ते हुए पर्यटक पहुंचते हैं महाराज की राजसभा में.
राजसभा से आगे बढ़ते हुए अब दर्शक पहुंचते हैं राजवाड़ा में। राज परिवार के रहन सहन और उनकी दिनचर्या का अनुभव पर्यटक यहाँ पर ले सकेंगे। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज पर भवानी माता की असीम कृपा थी और उनकी भवानी तलवार ने न जाने कितने शत्रुओं के लहू से अपनी प्यास को तृप्त किया था। तो आइए हम भी करें भवानी माता के दर्शन प्रतापगढ़ के किले पर भवानी माता के स्मारक में। धमाकों से अक्सर सारे शरीर में सिहरन उठने लगती है, लेकिन ये जो धमाका अभी आपने सुना वो शिवाजी महाराज की तोप से निकला है। ये है राजमाची किले की प्राचीर। सह्याद्री की पर्वतमालाओं में अत्यंत दुर्गम और अजेय स्थान पर बना ये किला अपने आप में एक अनुपम मिसाल है। ये है मनोरंजन का स्थान। यहाँ पर आप शिवाजी महाराज के जीवन के कुछ प्रसंगों को मनोरंजक अंदाज में देख सकेंगे। हवाई जहाज में बैठकर अगर एक ही साथ कई खास किलों का सफर करने का आनंद मिले तो इससे अधिक सौभाग्य की बात क्या हो सकती है। गतिमान सीटों पर बैठकर किलों के सफर का अनुभव आपको रोमांचित कर देगा। महापुरुषों के विचार अजर अमर होते हैं और एक दीप स्तंभ के समान आने वाली अनगिनत पीढ़ियों का मार्गदर्शन करते हैं। पर्यटकों को शिवाजी महाराज का एकमात्र भाषण यहाँ शब्दशः सुनने को मिलेगा। भारत में नौसैनिक सामर्थ्य का सूत्रपात करने वाले महापुरुष शिवाजी ही थे, जिन्होंने खांदेरी के किले का निर्माण किया था। जानता राजा ऑडिटोरियम में छत्रपति शिवाजी महाराज की संपूर्ण जीवन गाथा पर बने महानाट्य का ऑडियो विजुअल प्रस्तुतिकरण देखने को मिलेगा। रामेश्वर मंदिर में भगवान के दर्शन कर पर्यटक अपनी आध्यात्मिक भूख को भी तृप्त कर सकते हैं। शिव सृष्टि में आप आए हैं तो यहाँ की याद भी साथ ले जाने का मौका आप भला कैसे छोड़ सकते हैं। ये है भव्य बाजार पेठ। ये है सरकार वाड़ा, शिव सृष्टि की प्रशासनिक इमारत। यहाँ पर एक एग्जीबिशन हॉल और लाइब्रेरी भी है। एग्जीबिशन हॉल में शिवाजी महाराज के कालखंड की दुर्लभ वस्तुओं, साहित्य और किलों से प्राप्त साजो सामान को प्रदर्शित किया गया है। पर्यटक यहाँ पर उस काल की वास्तविक वस्तुओं और प्रमाणों को देखकर अपनी जिज्ञासा को शांत कर सकते हैं। पढ़ने लिखने के शौकीनों और विद्वानों के लिए यहाँ पर एक विशाल ग्रंथालय है। ये थीम पार्क केवल मनोरंजन की जगह न होकर एक पवित्र स्थान है, जहाँ पर आकर शिवाजी के भक्त नतमस्तक हो जाते हैं। शिव सृष्टि के प्रांगण में आकर अनगिनत लोग महाराज के जीवन के अनछुए पहलुओं से परिचित होंगे तथा उनसे प्रेरणा लेकर अपने घरों को लौटेंगे। शिव सृष्टि, जहां शिवाजी महाराज पग पग पर हमारे साथ होंगे और हम भी शिवाजी महाराज के पद चिन्हों पर उत्साह के साथ आगे बढ़ेंगे। शिवाजी महाराज के आदर्शों का केंद्र है ये शिव सृष्टि। मी चारही मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। आता आमच्या प्रतिष्ठानचे विश्वस्त अरविंदराव खळदकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय ज्योतिरादित्य साहेबांचं स्वागत करावं आणि सत्कार करावा। जय।
इथे जमलेले काही पत्रकार, आम्ही बोलवल्यावरून आलेले पत्रकार बंधू आहेत, त्यांना काही माहिती अजून हवी असल्यास तीसुद्धा आम्ही नंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला देऊ. काही फोटो किंवा इतर माहिती असेल तर तीसुद्धा जरूर दिली जाईल. हो. मान्यवरांचे आभार. मी आता विनीतजी कुबेरांना विनंती करतो की त्यांनी थोडी शिवसृष्टी संबंधी माहिती द्यावी. आजच्या या अनोख्या कार्यक्रमासाठी वेळ काढून सन्माननीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधियाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुणेकरांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आमच्या महाराजा प्रतिष्ठानचे ट्रस्टी मान्य अरविंदरावजी खळदकर, मान्य सुनीलजी मुतालिक, मान्य डॉक्टर अजित आपटे आणि अन्य पुणेकर बंधू भगिनींनो, 1997-98च्या सुमारास महाराष्ट्र शासनाकडून आपण या 21 एकर जागेची मालकी मिळवली. शासनाने सांगितलं की तुम्ही ती विकत घ्या, म्हणजे पुढच्या काळामध्ये त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. आणि म्हणून 1997ला ही जागा ताब्यात आली आणि त्याच्यानंतर सर्व इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली या शिवसृष्टीची रूपरेषा कशी असावी याची कल्पना साकार करण्यात आली. यापूर्वी माननीय कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराजा शिवछत्रपतींच्या जीवनावरची व्याख्यानमाला आयोजित करत देशभरातून ज्या ज्या ठिकाणून निमंत्रण आलं त्या ठिकाणी व्याख्यानं देऊन जी धनराशी गोळा केलेली होती आणि त्याच्यानंतर जाणता राजा या महानाट्यातून, ज्यामध्ये साधारणपणे 170 ते 180 कलाकार काम करत होते, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्टेजवरती हत्ती, घोडे, उंट अशांचाही वावर असायचा, अशा या महानाट्याचे अनेक प्रयोग संपूर्ण देशभरामध्ये आणि परदेशातही झाले आणि त्याच्या माध्यमातून उभी राहिलेली धनराशी ही या कामासाठी उपयोगात आणलेली आहे. या महानाट्याचा 1000वा प्रयोग हा आपण BKCवरती पूजनीय सरसंघचालक मान्य मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत केला. त्यावेळेला मुंबईतल्या 400 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आपण निमंत्रित केलेलं होतं. त्या माध्यमातून आपल्याकडे जवळपास 45 कोटी रुपयाची धनराशी एकत्र झाली आणि 1001वा प्रयोग हा पुण्यामध्ये याच जागेवरती मान्य भैयाजी जोशी यांच्या उपस्थितीत झाला. त्याच्यानंतरचा 1002वा प्रयोग हा 2015ला इंग्लंडमध्ये विम्बले स्टेडियमच्या तिथे अरेनावरती झाला, ज्या ठिकाणी 7000 नागरिक उपस्थित होते. अशा ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या रकमेतून आणि शासनाच्या काही मदतीतून ही संपूर्ण शिवसृष्टी उभी राहिलेली आहे. आता आपण या शिवसृष्टीच्या काय काय होणार आहे या सर्वाची एक चित्रफित पाहिलेली आहे. त्यातला पहिला स्टेज म्हणून ही आत्ताचे सरकारवाडा आणि आजूबाजूचे वास्तू ही उभी राहत आहे. आत्ता आपल्या कल्पनेत असं आहे की 20 नोव्हेंबरला माननीय बाबासाहेब पुरंदरेंची पहिली पुण्यतिथी येते. त्यावेळेपर्यंत पहिली स्टेज ही लोकार्पण करण्याच्या परिस्थितीमध्ये यावी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय आदित्यनाथजींच्या उपस्थितीमध्ये
हे लोकार्पण व्हावं अशी आपणा सर्वांची इच्छा आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि हा स्वराज्याचा गाडा हा अविरतपणाने पुढे नेत राहण्याची जबाबदारी ही सर्व महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशातल्या नागरिकांची झाली. आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे खरं तर आजपर्यंतचा भारताचा इतिहास असा होता की एखाद्या राजाचे कोणी सरदार झाले तर ते पुढं त्या भागाचे राजे होत होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य असं होतं की त्यानंतरच्या काळामध्ये या पुण्यामधून जरी पेशवे आले असतील तरी ते कायमस्वरूपी सरदारच राहिले. ते पेशवे म्हणूनच काम करत राहिले आणि पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींचं साम्राज्य हे संपूर्ण देशभर विस्तारित व्हावं ह्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा ज्या थोर सरदार होते त्यांच्यामधले महादजी शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील असे अनेक सरदार की जे कदाचित बडोद्याला असतील, कदाचित इंदोरला असतील, कदाचित ग्वाल्हेरला असतील, परंतु ते त्या ठिकाणी सरदारच राहिले आणि त्यांनी हे हिंदवी स्वराज्य अटके पार नेण्याचा प्रयत्न केला. 18 वर्षपर्यंत दिल्लीवरती ज्यांनी भगवा फडकवला अशा महाजी शिंद्यांच्या घराण्यातले माननीय ज्योतिरादित्य सिंधिया हे आज आपल्याकडे उपस्थित आहेत. मला याचा अत्यंत आनंद होतो. आपल्या राजाप्रती निष्ठा कशी असावी याची उदाहरणं मीच प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहेत. मी आपल्याला सांगण्याचा मोह मला इथे आवरत नाही. कारण छत्रपती सातारचे उदयन महाराज हे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पहिल्यांदा त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी म्हणून कैलासवासी विजयाराजे सिंधिया त्या ठिकाणी आलेल्या होत्या. मी आणि प्रमोद महाजन आणि विजयाराजे असे आम्ही सर्किट हाऊसवरती बसलेलो होतो आणि तेवढ्यामध्ये उदयन महाराज स्वतः आले. आल्यानंतर आम्ही उभे राहिलो, त्यांचं स्वागत केलं. स्वागत झाल्यानंतर आम्ही बसलो. आम्ही आईसाहेबांना म्हटलं की मासा बाप बैठिए ना. त्या क्षणाला ते म्हणाले मैं कैसे बैठू, ये तो मेरा राजा है. म्हणजे पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीमधला असलेला छत्रपतींचा घराण्यातला वंशज हा माझ्यासमोर आलेला असता मी सरदार आहे आणि ते माझे राजे आहेत ही भावना आजपर्यंत त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी होती. आणि त्याचे पुढचं उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या दिग्विजय यांच्या ज्योतिरादित्य शिंद्यांचे वडील माधवरावजी शिंदे हे पुण्यामधून कोल्हापूरला बाय रोड चाललेले होते. बाय रोड जात असताना गप्पा मारत असताना सातारच्या अलीकडे लिंबखिंड म्हणून आहे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की जरा गप्पा बसा. आणि त्यांनी आपल्या खिशातला रुमाल काढला, आपल्या मांडीवर टाकला, त्या मांडीवर आपले दोन्ही हात ठेवले आणि मान खालती घालून ते पूर्ण बसून राहिले. सातारा शहर ओलांडून लिमखिंडीतून पलीकडे सांबारखिंडीपर्यंत जाईपर्यंत ते मान खालती घालून बसलेले होते. आणि त्याच्यानंतर सांबारखिंड गेल्यानंतर मग त्यांनी आपला रुमाल खिशात घातला आणि त्याच्यानंतर ते सगळ्यांच्यावर गप्पामध्ये सामील झाले. आपल्या छत्रपतींच्या गादी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं आणि त्याच्यानंतरच आपण सरदार आहोत ही भावना त्यांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत जागृत ठेवलेली आहे. आणि आज मनापासून आनंद होतो की शिवसृष्टीसारखी एक संकल्पना या ठिकाणी साकार होत असताना माननीय ज्योतिरादित्य सिंधिया हे आज आपल्यामध्ये आलेले आहेत. आणि मनापासून त्यांना म्हणजे ज्या वेळेला दिल्लीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी भाषण त्यांचं जे गाजलेलं भाषण आहे ते ऐकलं तरी त्यांच्या प्रत्येक शब्दामधून त्यांच्या भावना ज्या प्रकट होतात त्या छत्रपतींच्या चरणी समर्पित झालेल्या अशाच भावना आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. आणि ह्या थीम पार्कमध्ये त्या मुद्दाम वेळ काढून आज ते या ठिकाणी आपल्याकडे आले. त्यांनी संपूर्ण शिवसृष्टीची पाहणी केली, याच्यासाठी काय काय करता येईल ह्याची माहिती घेतली. आणि मला सांगायला आनंद होतो की नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्यावरती जाणता राजाचे प्रयोग व्हायचे, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याच्या संबंधात आता आमची चर्चा झाली. ही थीम पार्क लवकरात लवकर पूर्ण व्हावी. पुढच्या भविष्यकाळामध्ये 2024पर्यंत खरं तर या संपूर्ण थीम पार्कचं लोकार्पण व्हावं अशी आपली कल्पना आहे. आणि त्याच्यासाठी पुणेकर आणि संपूर्ण देशभरातल्या सरकारांच्याकडून आणि CSRच्या माध्यमातून आपल्याला निधीचं उभारणी करायची आहे. आणि माझं स्वप्न असं आहे, माननीय बाबासाहेब पुरंदरांचं स्वप्न जे होतं ते ह्या सर्व विश्वस्तांचं स्वप्न आहे की लवकरात लवकर ही थीम पार्क पूर्ण होऊन याचं लोकार्पण व्हावं आणि संपूर्ण देशातल्या नागरिकांना
दर दिवसाला 15,000 माणसं या ठिकाणी येऊ शकतील अशा प्रकारचं हे थीम पार्क तयार होत आहे. आणि रोजच्या रोज इतक्या लोकांनी शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं होतं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणचे अनुभव कसे होते याचं जिथं जागतं स्वरूप जर पाहायचं असेल तर या शिवसृष्टीमध्ये त्यांनी भेट द्यावी अशी आपली कल्पना आहे. आणि ती साकार करण्यासाठी म्हणून आपण ही संपूर्ण प्रयत्न करतो. या प्रयत्नांना साथ देण्यासाठी म्हणून आज माननीय ज्योतिरादित्य सिंधिया या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचं महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. मंचवरती उपस्थित माननीय अरविंदराव खर्डेकर साहेब, सुनील मुतालिक साहेब, विनीत कुबेर साहेब, अजित आपटे साहेब आणि हे शिवसृष्टी प्रकल्पच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे सगळे बंधुगण, मी ही विचारत होता की मी काय सांगू. मराठा समाजाचा, मराठा पद्धतीचा इति स्वर्णिम इतिहास आहेत. देशाचा विचारधाराची सुरुवात झाली ते मराठा काळामध्ये सुरुवात झाली होती. आणि आज हे ठिकाणीमध्ये आपणच्या समोर उपस्थित येऊन हे माझ्यासाठी एक फार भावनात्मक क्षण आहेत. आणि त्याच्यापेक्षा दोन कारण. सर्वप्रथम हे प्रकल्प आमचे महान इतिहासकार त्यांचे जीवनाचा एक एक क्षण एक एक तास नाही, एक एक मिनिट नाही, एक एक दिवस नाही, एक एक क्षण छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या स्मृतीमध्ये त्याला चिरस्थायी बनानेची एक संकल्प घेऊन बाबासाहेब पुरंदरेचा पूर्ण जीवन ते संकल्प जवळ समर्पित होता. आज त्यांच्या चित्रवरती फूल अर्पण केली. आणि भारतीय इतिहासच्या एक स्वर्णम इतिहासकार जवळ प्रणाम करून सच्ची श्रद्धांजली अर्पित केली. एक कारण हे झालं. एक आणखीन कारण आहेत. आणि ते कारण आहेत की आमच्या देशामध्ये जे देशभक्त व्यक्ती आहेत आणि देशभक्तीची भावना डोक्यामध्ये नाही आत्मामध्ये राहतात. आणि जो माणूसच्या देशभक्तीच्या भावना आहेत ते माणसाला छत्रपती शिवाजी महाराज एक हस्ती नाही, एक नाव नाही. छत्रपती शिवाजी महाराज
एक जीवनी आहेत, एक संस्थान आहेत. आणि आज मला फार गर्व वाटला की शिवाजी महाराजांच्या शौर्य जो आहेत, त्यांची महानता आहेत, त्यांची चर्चा आम्ही सुरू केली, रात्री दिनमध्ये परिवर्तित होणार आणि दिन रात्रीमध्ये परिवर्तित होणार. अनंत गोष्टी ची चर्चा होईल आणि आपणच्या समोर त्यांचे सेनाचे सरसेनापती ची वंश च्या पुत्र आपणच्या समोर ज्योतिरादित्य सिंधियाच्या रूपमध्ये आपणच्या समोर आहेत. आणि शिंदे परिवार एक सरसेनापती दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनामध्ये, पण असंख्य मावळेपणी अर्पण केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सोच, त्यांची विचारधारा, त्यांची संकल्प, हिंदवी स्वराजची सोच, त्याला जीवनच्या लक्ष्य घेऊन शिंदेशाही परिवारांच्या जीवनच्या लक्ष्य झाला. आणि ते जीवनच्या लक्ष्य घेऊन अटक पासून कटक आणि भरूच पासून अलाहाबाद ते मराठा साम्राज्य महाजी महाराजांनी स्थापित केली. आणि केवळ हे नाही, सन 1771 ते 1803 हे काळामध्ये दिल्लीवरपणी मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा फिरवला. ते महाजी महाराजांची एक श्रद्धांजली छत्रपती शिवाजी महाराज जवळ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चर्चा आम्ही करणार. जुन्नरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. जिजाऊ माता चे कोकवरून त्यांची जन्म झाली होती. 15 वर्षाच्या आयुमध्ये ते संकल्प घेतला की देशामध्ये किती बी आमची भारी शक्ती आहेत, त्यांना सगळ्यांना दुष्ट शक्तीला देशाबाहेर हुसकावून पाठवायचा आहे. ते संकल्प घेऊन 15 वर्षीच्या छत्रपती महाराजांची विचारधारा होती. ते उम्रमध्ये त्यांची सेना नाही, त्यांचा अनुभव नाही, हातामध्ये काय होतात, आत्मामध्ये काय होतात. तो बचपनमध्ये जिजाऊ महाराजांचा ते हिंदवी स्वराज आणि राष्ट्रभक्तीचा घोल त्यांच्या आत्मामध्ये एक ज्वालामुखीची तडप होती. आणि 15 वर्षाच्या उम्र मध्ये सुरुवात झाली. 44 वर्षाच्या उमरामध्ये ते हिंदवी स्वराजचा सपना त्यांचा साकार झाला. मुघल साम्राज्य, आदिलशाही, पोर्तुगुली, सिद्धीच्या जंजिराच्या सिद्धी, अंग्रेज सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचा कब्र झाला.
ते छत्रपती शिवाजी महाराजांची देण होती भारत माताजवळ. त्यांच्या शौर्य, मिलिटरी अनुभव, औरंगजेबची ती मोठी सेना, आग्रामध्ये त्यांना पकडून गेले होते. आग्रापासून पण शिवाजी महाराज त्यांची विचारधारा, संकल्प, युद्ध, बौद्धिक शक्तीला घेऊन ते स्वतंत्र होऊन आले. पण हे सगळं शक्ती त्यांच्या एक ठावला आपण ठेवा. त्यांची नौसेनाची सोच आणि विचारधारा, ते ठिकाणे, ते वर्षामध्ये शक्तिशाली नौसेना, सगळं कोंकण क्षेत्रामध्ये. आणि आज मला फार गर्व वाटला, पंतप्रधानची सुरुवात झाली होती, लोकार्पण झाला होता INS विक्रांत मध्ये, आणि तिथे अंग्रेजचा क्रॉस ज्या होता झेंडावरती, त्याला निकालून शिवाजी महाराजांच्या नौसेनाच्या इन्सिग्निया आता भारतचे नौसेनाचे इन्सिग्नियाचा भाग झाला. पण हे सगळं एक भाग आहेत त्यांच्या व्यक्तित्वाचा, आणि एक आणखीन भाग त्यांच्या व्यक्तित्वाचा आहेत, आणि ते भाग आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय साम्राज्याचा. सगळ्यांना घेऊन भारतच्या गुलदस्ता ची स्थापना शिवाजी महाराजांची होती. सेनामध्ये पिछडे जातीचे आमचे सगळं माणूस, शिवा का शिवाची गोष्टी तुम्ही करा, जीता महालच्या गोष्टी करा, भेरजी नायकची गोष्टी करा तुम्ही. नौसेनामध्ये कोली समाजच्या माणसा, सोनकोलीच्या माणसा, भंडारी समाजच्या माणसा, सगळ्यांना कसं एकत्रित करायचं आहे, हिंदवी स्वराजची संकल्पला साकार कसं करायचं आहे, हे नेतृत्वाची क्षमता चा उदाहरण भारत देशामध्ये नाही लेकिन विश्वमध्ये ते आमचे शिवाजी महाराजांचा एक नेतृत्वाच्या उदाहरण विश्वला होईल, हे माझी कल्पना आहे. आज हे संपूर्ण क्षेत्राचा भ्रमण माझा झाला, सगळ्यांच्या जवळ माझी गोष्टी पण झाली, आणि हे विश्वास मी आपणला देतो, बाबूसाहेब पुरंदरेचा जो सपना होती त्याला साकार करायला मी आपणच्या जवळ संकल्प घेतो की काय पण मदत आपणला पाहिजे, त्याच्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपण जवळ उभे आहात. फार छान वाटलं आजच्या दिवसमध्ये, आणि अंतमध्ये मी ही सांगतो की जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. फार फार धन्यवाद. धन्यवाद ज्योतिरादित्यजी. आम्ही ज्या मराठेशाहीचं वैभवशाली प्रदर्शन करू इच्छितो त्यातला एक प्रभावी हुंकार आज आपल्याला आपल्या भाषणातून आम्हाला ऐकायला मिळाला. आणि एक विशेष साहेबांच्या विषयी सांगायला पाहिजे की त्यांनी पहिल्यापासूनच आग्रह धरला होता की सगळा कार्यक्रम मराठीतूनच झाला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी केलासुद्धा, त्याबद्दलही आपण त्यांना धन्यवाद देऊ. आता मी आमंत्रित करतो सुनीलजींना, त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं.
मात्र त्यानंतर एक छोटासा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यासाठी सुनीलजींच्या नंतर मंदार परळीकरांनी यायचं आहे. सुनील. नमस्कार. आज माननीय श्री ज्योतिराजजी शिंदे त्यांच्या प्रचंड असे व्यस्त कार्यक्रमातून आपल्या इथं आले. त्यांनी आपली उपस्थिती केली, प्रकल्पाची सगळी जाण करून घेतली. आम्हाला खूप छान वाटलं. मी त्यांचे खरोखरच मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर पुण्यातील काही मान्यवर पण आज अगदी आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचेही मी आभार मानतो. संघाचे काही पदाधिकारी आहेत, पत्रकार पण आहेत. या सर्वांचे मी विश्वस्त महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यामार्फत आभार मानतो. धन्यवाद. माननीय मंत्री महोदयांनी जो मंत्र उच्चारला, जो मंत्र उच्चारून स्वराज्य निर्माण झालं, जय भवानी जय शिवाजी. साधारण कार्यक्रमाची संपन्नता पुसायदांनी होते, पण आज आपण माऊलींनीच जगदंबेचा रचलेला जो गोंधळ आहे त्या गोंधळाचं गायनाने या कार्यक्रमाचे आपण समापन करीत आहोत. तू विटवरा सखाय बाई वो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी वो करी कृपाजी. तू सावळे सुंदरी वो करी कृपा, लावण्य मनोहारी वो करी कृपाजी. निज भक्त करुणा करी वो करी कृपा, पंढरपुरी रायली डोळा पायली संत देखिली, वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी. करी कृपा उजळ कुळदीपा, बोध करी सोपा, यवुन लवलाही यवुन लवलाही यवुन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी. तुझा देव्हारा मांडिला वो करी कृपाजी. चौकास निकळस ठेविला वो करी कृपाजी. प्रेम चांदवावरी दिधला वो करी कृपाजी. ज्ञान गादी दिली बैसाया वो करी कृपाजी. वरी बैसविली आदि माया वो करी कृपाजी. काम क्रोध मद मत्सर, काम क्रोध मद मत्सर, दंभांकर त्याच बळ फार, सर्व सुख देई सर्व सुख देई. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. करी कृपा उजळ कुळदीपा, बोध करी सोपा, यवुन लवलाही यवुन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. शुक सनकादिक गोंधळी वो करी कृपा. नाचताती प्रेम कल्लोळी वो करी कृपा. उदे 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 शब्द रोळी वो करी कृपा. पुढे पुंडलिक दिवटा ग तू करी कृपा. त्याने मार्ग दाविला निटा वो करी कृपा. आई दाविली मूळ पिठा वो करी कृपा. बाप रखुमा देवी वरु सुख सागरू, त्याला नमस्कारू. सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. करी कृपा उजळ कुळदीपा, बोध करी सोपा, यवुन लवलाही यवुन लवलाही यवुन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी.